बानो तुमच्या 10वी जॉमेट्रीच्या सर्कल चॅप्टर मधले नेहमी कन्फ्युज होणारे काही नोशन्स आहेत. चला तर मग एका मिनिटात समजून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला इथं दिलेलं असतं सेंटर. सेंटर म्हणजे काय? वर्तुळाचा केंद्रक. सेंटरला जो बिंदू असतो त्याला काय म्हणायचं? सेंटर. त्यानंतर येतं त्रिज्या. वर्तुळाच्या सेंटर पासून वर्तुळाच्या सर्कम्फरन्स वरती म्हणजे परिघावरती काढलेली एक रेष असती त्याला काय म्हणणार आपण? त्रिज्या. त्यानंतर आहे नेक्स्ट आपल्याकडे डायमीटर. वर्तुळाच्या सेंटर मधून जाणारी आणि कुठल्याही दोन बिंदूंना परिघावरच्या कुठल्याही दोन बिंदूंना कनेक्ट करणारी रेषा आणि त्याला म्हणायचं व्यास. ही व्यास ही सर्कल मधली सर्वात मोठी जीवा असते. आता जीवा म्हणजे काय? नेक्स्ट पॉइंट आहे. जीवा म्हणजे वर्तुळाच्या परिघावरच्या कोणत्याही दोन पॉइंटना जोडणारी रेषा. सिम्पली इथे एक पॉइंट घेतला, इथे एक घेतला, यांना जोडणारी रेषा, किंवा इथे एक पॉइंट घेतला आणि इथे घेतला, यांना जोडणारी रेषा. अशा कितीही रेषा काढू शकतो आपण. नंतर त्यांना म्हणायचं जीवा म्हणजे कॉर्ड. त्यानंतर येतो चाप म्हणजे आर्क. आर्क वर्तुळाच्या परिघावरती तयार झालेली सेमी सर्कल आकार म्हणजे त्याला म्हणायचं आर्क. त्यालाच काय म्हणतो आपण? चाप. त्यानंतर आहे वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? तर वर्तुळाच्या केंद्रकापासून सेंटर पासून समान अंतरावर ड्रॉ केलेलं सर्कल. बरोबर? म्हणजे इथून जेवढं अंतर असं असेल तेवढंच इकडं, तेवढंच इकडं, तेवढंच इकडं, म्हणजे सेंटर पासून सर्व समान अंतरावर असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे स्पर्शिका. टँजंट. टँजंट म्हणजे काय? तर सर्कलच्या परिघावरती कुठल्याही एका पॉइंटला स्पर्श करून जाणारी रेषा. म्हणजे फक्त ती वर्तुळाच्या परिघावरती एकाच पॉइंटला स्पर्श करून जाते, जस्ट टच करून जाते, त्या पॉइंट मधून जाते. त्यानंतर दुसरं इथं आहे सेकंड म्हणजे काय आहे? छेदिका. छेदिका बघा याच्यातच आहे. ही स्पर्शिका सिंगल पॉइंटला टच करून जाते. ही छेदिका असते ती सर्कलला दोन पॉइंट मध्ये छेदून जाते. त्यानंतर काय आहे? त्रिज्या खंड. शब्दातच आहे काय? सेक्टर म्हणजे दोन त्रिज्यांचा बनलेला हा पोर्शन असा असतो त्याला काय म्हणायचं? त्रिज्या खंड. त्यानंतर येतं आपलं वृत्तखंड म्हणजे काय? सेगमेंट. सर्कलच्या आपण जशी जीवा काढतो त्या जीवापासून ती जी छोटी आर्क तयार होते किंवा काय त्याला सगळ्याला काय म्हणणार आपण? सेगमेंट. समजले ना तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ऑफ सर्कल चॅप्टर? चला तर मग हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आताच तुमच्या 10वीच्या मित्रांना शेअर करा.